देवा, प्रधानजी आसन ग्रहण करावे। देवा, श्री म्हाळसा देवींची प्रकृती आता स्थिर आहे ना? होय, आता चिंता करण्याचे काहीच कारण नाही। जेजुरीत सगळीकडे हीच चर्चा आहे की असं काय झालं ज्यामुळे श्री म्हाळसा देवींची प्रकृती अचानक अस्थिर झाली? प्रधानजी, ह्याचे कारण तुम्हालाही ठाऊक आहे, परंतु मी ते कोणाला सांगू शकत नाही देवा। नारायण नारायण। मुनिवर, प्रणाम देवा। प्रणाम प्रभू। कोणती वार्ता घेऊन आला आहात? त्रिमूर्तींपासून काय लपून राहणार आहे आणि मी तुम्हाला काय वार्ता देणार? श्री खंडेरायांनी माझ्यावर जे दायित्व सोपवले आहे त्याबद्दलच विचारणा करायला आलो आहे। आख्यानात पुढे काय होणार आहे ह्याची सर्वांनाच उत्सुकता आहे, पण तुर्तास तरी म्हाळसेची प्रकृती स्थिर होणे अत्यंत आवश्यक आहे। पूर्ण एपिसोड पहा झी5 प्रधानजी, आज राजसभेत जाण्याआधी तुमची भेट घ्यावी असे मला वाटले। बरं झालं तुम्ही आलात। हे केव्हापासून काहीच बोलत नाहीये। काय झाले? देवा, आज मी राज्यसभेत नाही आलो तर चालेल का? पण का? देवा, आज आख्यानात कार्तिकेयाचा विषय निघणार किंवा श्री म्हाळसा देवी त्याच्याबद्दल नक्कीच काहीतरी विचारणार। हो, त्या काल मला देखील विचारत होत्या। एका अर्थानं मी काल पहिल्यांदा असत्य बोलले। बंधू या नात्यानं मला श्री म्हाळसा देवींशी असत्य नाही बोलता येणार, तेव्हा मला राज्यसभेत न येण्याची अनुमती असावी देवा। आणि लक्ष्मी देवी, आपण? मला यावं लागेल, कारण म्हाळसाची प्रकृती बरी नाही। वेळ पडल्यास त्यांच्यासोबत कोणीतरी असायला हवं। आख्यान सुरू असताना मी इथे उपस्थित असेन आणि वेळ पडल्यास मीही तिथे येईन। पहिल्यांदा तुम्ही असे म्हणत आहात, याचा अर्थ त्यामध्ये काहीतरी तथ्य असावं। नाही, मी तुमची इच्छा नाही मोडणार। तुम्हाला जेव्हा राज्यसभेत यावंसं वाटेल तेव्हा तुम्ही अवश्य यावं। येतो मी। विश्वेश्वराय नरकार्णवतारणाय करणामृताय शशिशेखर धारणाय कर्पूरकांती धवलाय जटाधराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय। नारायण नारायण। देवा, आज या जेजुरी गडावर पुन्हा एकदा आख्यान रंगणार, परंतु आख्यान सुरू करण्याआधी ज्याची सर्वांनाच उत्सुकता आहे तीच उत्सुकता मलाही आहे। मुनिवर, कसली उत्सुकता? देवा, तुम्ही, श्री म्हाळसा देवी आणि बानू इंद्रदेवांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून आपण स्वर्गलोकी गेला होता आणि त्यामुळेच हे आख्यान अल्पकाळासाठी थांबले होते। तुमची स्वर्गलोकीची यात्रा कशी झाली याची उत्सुकता सर्वांनाच आहे। स्वर्गलोकाची उत्सुकता सर्वांनाच आहे, ओढ आहे। स्वर्गलोक काय आहे
हे तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. पुण्यवंतांना त्यांच्या पुण्यामुळे स्वर्गलोकाची प्राप्ती होते. आम्ही स्वर्गलोकी जाऊन आलो. तिथे इंद्रदेवांनी आमचे यथोचित स्वागत केले. हो, माझ्यासाठी देखील स्वर्गलोकात जाणं हा विलक्षण अनुभव होता. बानू, तुला स्वर्गलोकी जाऊन कसे वाटले? खरोखरच स्वर्गच हाय त्यो. समजा हाय तर काय नाही ते विचारू नका. पर एक सांगू, खर तर जेजुरी सारखं दुसरं काय बी नाही. नारायण नारायण. तर आता आपण आख्यानाला सुरुवात करूया. थांबा मुनिवर. मला ठाऊक आहे की आख्यानात पुढे काय घडणार आहे ऐकण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पण त्यापेक्षा अधिक महत्वाच्या गोष्टीची मला ओढ लागली आहे. नारायण नारायण. कोणत्या गोष्टीची देवी? सांगते. मला आज हे विचारायचेच आहे आणि हे मी गणेशाला देखील सांगितले होते. मला हे जाणून घ्यायचे आहे की स्वर्गलोकात माझी आणि कार्तिकेयची भेट झाली होती. कार्तिकेय हे कोण आहेत? मला त्यांच्याविषयी जाणून घ्यायचे आहे. नारायण नारायण. हे प्रभो, देवा, आता तुम्हीच मला या धर्मसंकटातून वाचवा. मुनिवर, म्हाळसेला कार्तिकेयाबद्दल जाणून घ्यायचे आहे आणि तुम्ही तिला जे सत्य आहे ते सांगावे. पण देवा, असे केल्याने जर त्यांना काही समजले तर? त्यासाठीच तर ह्या आख्यानाचा घाट घातला आहे. मुनिवर, आता ते सांगण्याची वेळ आली आहे असं मला देखील वाटतं आहे आणि म्हाळसापासून हे लपवणं उचित नाही. नारायण नारायण. देवी, आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहात ते श्री कार्तिकेय, हे प्रत्यक्ष श्री महादेव आणि श्री देवी पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र. मग मला हे आधी कुणी का नाही सांगितले? माझ्यापासून हे का लपवून ठेवलं? माते, तुझी इच्छा आहे ती पूर्ण केली जाईल. मुनिवर, कार्तिकेयची ओळख ही केवळ श्री महादेव आणि पार्वती देवीचे पुत्र इतकेच न सांगता त्यांच्या जन्मापासूनची कथा सांगावी. देवा, धन्वंतरी, तुम्ही? या कुपीतील दिव्य औषधी श्री म्हाळसादेवींना द्यावी. घ्यावे. म्हाळसा, म्हाळसा,
म्हाळसा, कार्तिकेय, सततच्या युद्धामुळे तुला विश्रांतीची आवश्यकता असेल तर ह्या युद्धात तू काही काळानंतर प्रवेश कर. मात्र यावेळी मी कार्तिकेयाला कुठेही जाऊ देणार नाही. नाही माते, पहिले युद्ध, पहिले दायित्व, नंतर सगळे. ह्यावेळी प्रथम इंद्रदेव युद्धाला प्रारंभ करतील. तू तुझ्या माते समवेत आमच्या समवेत कैलासात राहावंस. मलाही आवडेल ते, पण ह्यावेळी मीही युद्धात उतरणार. नाहीतर कार्तिकेयाने स्वतःचे दायित्व सांभाळले नाही असे म्हणेल कोणीतरी. असे कुणीही म्हणणार नाही. नाही, ते काही नाही. तू माझ्या सोबत थांब. माझ्या हाताने तुला भरवायचे आहे. माझ्या कुशीत घेऊन अंगाई गात तुला निसवायचे आहे कार्तिकेय. पिताश्री, गुप्त वार्ता आणि अत्यंत महत्वाची आहे. त्याचीच वाट पाहत बसलो आहे मी. महादेवांच्या त्या शक्तीला, घृतमारीला दैत्यराज मणींनी पराभूत केल्यानंतर महादेवांनी आता युद्धाची घोषणा केली आहे. मी इतकी महत्वाची वार्ता सांगतोय आणि तुम्ही हसता. निकुंभ, तुझा हा पिता तिन्ही लोकांचा स्वामी आहे. तो असल्या युद्धांच्या घोषणांना घाबरत नाही. आणि युद्धाची घोषणा कोणी केली आहे तर त्या स्मशानवासी महादेवानं. काय आहे काय त्याच्याकडे? ती भूतावळ. आणि त्याचा तो पुत्र कार्तिकेय, तो सेनापती आहे देवसेनेचा. काय करणार काय आहे तो? आणि देवसेनेचा राजा कोण? तो इंद्र, जो माझा दास आहे. मी जे सांगेन तेच तो करतो. माझ्या आज्ञेत आहे तो. आणि उरला प्रश्न तो त्या गणपतीचा. त्या बालकाचे अजून बागडणे संपले नाही तर तो का युद्धात उतरून माझ्या समोर येणार? निकुंभ, यांचा पराभव करायला मी एकटाच पुरेसा आहे. पण आपण काहीच नाही करायचं. त्या इंद्राचे स्वर्गाधिपती हे पदच काढून घेतले पाहिजे. हे योग्य आहे. मणिमल्लाच्या साम्राज्याला आव्हान देण्याचं शासन त्याला व्हायलाच पाहिजे. या त्रैलोक्याचं राज्य माझं आहे. साऱ्या दैत्य कुलाचं आहे आणि ते तसंच राहील. त्या देवांना पृथ्वीवरून होम हवनातून होणाऱ्या आहुती थांबल्या आहेत. त्यामुळे त्यांचे बळ कमी झाले आहे. म्हणूनच ते काहीतरी करण्याचा प्रयत्न हा करणारच. एक महत्वाची वार्ता द्यायला मी विसरून गेलो. कोणती? या युद्धासाठी महादेवांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. हे श्री मार्तंड भैरवा, जेव्हा जेव्हा सृष्टीला अत्याचाराला सामोरं जावं लागलं आहे, जेव्हा जेव्हा सृष्टीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे, तेव्हा तेव्हा सृष्टीला आपणच ह्या सर्वातून वाचवलं आहे. आजही आपण घेतलेल्या ह्या अवतारामुळे मणी आणि मल्ल यांच्या छळामुळे हतबल झालेल्या साऱ्या सृष्टीला नवचैतन्य प्राप्त होणार आहे. ब्रह्मदेव, हे कार्य तेवढे सोपे नाही हे तुम्ही देखील जाणता. शुभा मागून अशुभाचे सावट हे येतच असते. आणि ह्यावेळी अशुभाला सामोरे जाताना अधिक बळ लागणार आहे. अधर्माचा नाश करून धर्माचा विजय मिळण्यासाठी सर्वांचे साह्य लागणार आहे. यांनी आपल्या जटांमधून ज्या घृतमारीला निर्माण केले होते
त्या घृतमारीला मणीकडून युद्धात पराभव स्वीकारावा लागला आणि म्हणूनच यांना अवतार घेणे आवश्यक होते. कारण या क्षणी अधर्माचं बळ अधिक आहे. मणी आणि मल्ल यांना त्यांच्या पूर्वायुष्यातील पुण्याई त्यांच्या मृत्यूपासून काही काळ का होईना दूर ठेवत आहे. आणि जेव्हा त्यांची पुण्याई संपेल तेव्हा मी त्यांचा विनाश करेन. आणि त्यासाठी साऱ्या देवांना सहाय्य करावं लागेल. होय, मणी आणि मल्लांना मी जे वरदान दिले त्यामुळे आपण अमर झालो आहोत असा त्यांचा समज झाला. प्रारंभी सत्कृत्य करणारे ते दोघे नंतर अहंकाराने ग्रासले. यावर मार्ग एकच आणि तो म्हणजे त्यांचा समूळ विनाश. आणि त्या प्रवृत्तींचा समूळ विनाश करण्यासाठी सारी देवसेना उभी आहे. होय, आणि देव आपल्या आज्ञेचे पालन करतील. युद्धाची घोषणा तर यांनी आधीच केली आहे. हे श्री मार्तंड भैरवा, आपण सांगितले तर सारे देव आपली सेना घेऊन कैलासाकडे येतील. देवा, आता प्रतीक्षा नको. आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे सारे काही घडेल. ते आवश्यकच आहे. ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी न जाणो कित्येकांचे सहाय्य लागणार आहे. देवांनाही त्यांचे स्थान अढळ ठेवायचे असेल तर त्यांनाही या युद्धात सहभागी व्हावं लागेल. 7 कोटी देवसेना आपल्या आज्ञेची प्रतीक्षा करीत आहे. केवळ आपण सांगण्याचा अवकाश. सारी देवसेना दैत्यांवर तुटून पडेल. मला स्पष्ट जाणवत आहे की तो क्षण लवकरच येईल. नारायण नारायण. आता युद्धाशिवाय गत्यंतर नाही याची कल्पना सगळ्यांनाच आली होती. आणि त्यासाठीच देवसेनेचे मार्गदर्शन प्रत्यक्ष श्री मार्तंड भैरव यांनी करावे. किंबहुना त्यांनीच मणी आणि मल्ल यांच्याशी युद्ध करून त्यांचा अंत करावा अशी विनंती श्री ब्रह्मदेवांनी श्री मार्तंड भैरवांना केली. मुनिवर, युद्धाची सुरुवात नेमकी कशी झाली? हे युद्ध त्या 2 दैत्यांना मारून संपणार नव्हतं. हे युद्ध त्यासाठी मुळी नव्हतंच. तर हे युद्ध त्या दैत्य प्रवृत्तीनं मारण्यासाठी होतं. आणि त्यातूनच देवांना आपल्या बळाचं महत्व कळणार होतं. आणि त्यासाठीच श्री मार्तंड भैरवांनी सर्व देवांना आपल्या सैन्यासह या युद्धासाठी सज्ज होण्यास सांगितले. हे युद्ध शुभाचं अशुभाशी होतं. हे युद्ध सत्याचं असत्याशी होतं. श्री मार्तंड भैरवांनी सांगितल्याप्रमाणे सर्व देव आपल्या सैन्यासह या युद्धासाठी सिद्ध झाले. या युद्धात देवांचे राजे इंद्रदेव, अग्निदेव, वरुणदेव, वायुदेव, चंद्रदेव, सूर्यदेव, यमराज, श्री गणेश आणि श्री कार्तिकेयही होते. बानू, तुला काही प्रश्न तर पडले नाहीत ना? मला असं कळलं आहे का म्हाळसा देवींनी कार्तिकीय देवासनी बघितलं आहे. म्हणजे त्यांची तशी भेट बी झाली आहे. मला बी त्यांचं दर्शन घ्यायचं आहे.
योग्य वेळी तुझी आणि त्यांची भेट होईल. नारायण नारायण. मणी आणि मल्लांविरुद्ध युद्धाची घोषणा केल्यावर सर्व देव आपापले सैन्य घेऊन कैलासावर जमणार होते. युद्धास आता प्रारंभ होणार हे आता स्पष्ट होते. परंतु युद्धाचा प्रारंभ कोण करणार आणि कसा करणार हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला होता. परंतु या युद्धाचा प्रारंभ श्री कार्तिकेय यांच्याकडून झाला नाही. मग श्री मार्तंड भैरव यांच्या मनात देवेंद्रांनी या युद्धाला प्रारंभ करावा असे होते. श्री मार्तंड भैरव यांच्या मनात देवेंद्रांनी या युद्धाला प्रारंभ करावा असे होते. आता मणिमल्लांना त्यांच्या कृत्याबद्दल कडक शासन होणार याची मला पूर्ण खात्री आहे. आज ह्या कैलासावर मला मार्तंड भैरवांच्या अवताराचे दर्शन झाले. त्याचप्रमाणे पार्वती देवी, श्री बालगणेश आणि श्री कार्तिकेय यांचे देखील दर्शन झाले. हा योग खरोखरच विलक्षण आहे. आम्हाला देखील आपल्या भेटीमुळे आनंद झाला. आता येतो मी. बंधू, कोणत्या विचारात आहात आपण? माते, मला देखील निघण्याची अनुमती द्यावी. माझे कार्य जवळ येताच मी पुन्हा परते. येतो मी. कार्तिकेय, तुझ्या असण्याने देवसेनेचे बळ निश्चितच वाढणार आहे. परंतु या युद्धाला प्रारंभ इंद्रदेव करतील ह्या माझ्या वचनाचा तुला क्रोध तर आला नाही ना? मला त्याचा अजिबात क्रोध आला नाही. हे सारे तुम्ही कोणत्या तरी हेतूने सांगितले हे निश्चित. ही सारी आपलीच शिवलीला आहे आणि या शिवलीलेत कोणाचे काय प्रयोजन असावे हे आपणच ठरवणे योग्य आहे. कार्तिकेय, तुझ्यावर देवसेनेचे जे दायित्व आहे ते सोपे नाही. परंतु मला अजूनही असे वाटते आहे की बंधूनेच या युद्धाला सुरुवात करणे उचित ठरेल. गणेशा, तुला काही संदेह आहे का? दैत्य सेनेला या युद्धात विजय मिळवण्याची एकही संधी मिळू नये असे मला वाटते. तुझे म्हणणे अगदी योग्य आहे. परंतु ह्या वेळेस अधर्माची बाजू तुल्य बळ आहे. हे युद्ध लगेच संपणारे नव्हे. प्रत्येक देवतेला आपले सहाय्य द्यावे लागणार आहे आणि म्हणून या युद्धात कार्तिकेयांनी काही काळानंतर प्रवेश करणेच उचित ठरेल. नारायण नारायण. श्री कार्तिकेय युद्धासाठी खूप काळानंतर कैलासात आले होते. आपला पुत्र हा युद्धासाठी कैलासातून बाहेर गेलेला असतानाही पुन्हा कैलासात येतो, तोही युद्धासाठी. हे समजल्यावर श्री पार्वती माता चिंतित होत्या. श्री पार्वती देवींचे ममत्व हे श्री महादेवांना कळत होते. श्री महादेवांनीही पिता म्हणून हा वियोग सहन केला होता. श्री कार्तिकेय यांना यावेळेस एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे मातेला भूतकाळाचे हळूहळू विस्मरण होत आहे. आणि त्याचे कारण काय हे मात्र त्यांना ठाऊक नव्हते. किती काळानंतर मी कैलासात आलो आहे. देवसेनेचं सेनापती पद भूषवताना
सगळ्यांपासून दूर राहावं लागलं. सतत युद्धात असल्यामुळे माता पार्वती, पिता श्री महादेव, बंधू गणेश यांच्या सहवासाची ओढ मला नेहमीच असते. मातेचे ममत्वाने बोलणे, प्रेमाने सतत विचारणा करणे मी कित्येक दिवसात अनुभवले नाही. मातेशी मला खूप बोलायचे आहे. मातेसोबत असणारी जयाद्रीही मला आठवते. तिच्यासोबत तर मी कैलासात बागडलो आहे. जयाद्री मातेची खूप काळजी घेते आणि मातेचेही तिच्यावर खूप प्रेम आहे. पण यावेळी कैलासात मला एकटं का वाटत आहे? देवी, सगळीकडे युद्ध सुरू होण्याआधी जशी परिस्थिती असते तशी दिसते आहे. जयाद्री, खऱ्या अर्थानं युद्धाची सुरुवात झालेलीच आहे. ज्या क्षणी घृतमारी जागी झाली आणि मणिमल्लांकडे गेली त्या क्षणी युद्धाला सुरुवात झालेली आहे. श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवांचे घेतलेले रूप किती विलक्षण आहे. हो, त्यांच्या त्या रूपाकडे पाहतच राहावेसे वाटते. खरं तर कैलासात त्यांना श्री महादेवांच्या रूपात पाहण्याची सवय. अंगावर भस्म आणि चंदनाचे विलेपन केलेले ते रूप अत्यंत मोहक आहे. पण ह्या रूपातही काहीतरी विलक्षण ओढ वाटावी असे काहीतरी आहे. त्यांच्या या मार्तंड भैरवाच्या अवतारातही त्यांची पत्नी होऊन त्यांच्या सोबत राहायची माझी इच्छा आहे. पण आता तर कुठे युद्ध सुरू होत आहे. या युद्धात श्री मार्तंड भैरव मणिमल्लांचा विनाश करणार हे निश्चित. आणि एका अर्थाने तुम्ही त्यांच्या सोबतच आहात. हो, यांच्यापासून मला कधीच कोणीच वेगळं करू शकत नाही. ह्या युद्धातही त्यांची शक्ती होऊन मी त्यांच्या सोबत असेल. पण तू म्हणतेस त्यानुसार कृतयुगातल्या त्यांच्या या मल्हारी अवतारा संदर्भात काहीतरी पूर्वनियोजित असे आहे. ते मला ठाऊक आहे, पण ज्याचे विस्मरण मला होत आहे. तुला काही आठवते आहे का? कशा संदर्भात देवी? मल्हारी अवतारात आपण कोण असू, कसे असू या संदर्भात. मला अंधुकसं आठवत आहे की मी असं म्हणले होते की मला तुमच्या सोबतच राहायचे आहे. आणखी काही? देवी, मला हे भूतकाळाचं विस्मरण का होते आहे मला कळत नाही. हो, म्हणजे कार्तिकेय प्रथम माझ्या समोर आला आणि मला आठवलेच नाही की तो कोण आहे. तो माझाच पुत्र असून मला ते आठवले नाही. असं का बरं व्हावे? पण त्यांच्या ते ध्यानात आले असेल का? अर्थातच, पण तसा तो कधीच बोलून दाखवणार नाही. त्याचा तो स्वभावच नाही. सगळं अगदी निमूटपणे सहन करत आलाय आजपर्यंत. कुमारवयातील कार्तिकेय आणि युद्धातून परतलेले कार्तिकेय यांच्यात केवढे अंतर आहे. किती वेगळे वाटतात ते. लहानपणापासून प्रत्येक वेळी त्याच्यासोबत असं काही घडले आहे की त्याच्या चेहऱ्यावर ते हसूच मावळले. कधी एकदाच त्याला जवळ घेते आहे असे झाले आहे. देवी, पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.